नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुपरफास्ट 100 बातम्यांमधून. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला. संभाजीराजे छत्रपतींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आव्हाडांच्या गाडीवर ठाण्याकडे जाताना हल्ला. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांशी संभाजीनं गद्दारी केली. वडील खासदार झाल्यामुळे तुम्ही जळताय. हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा संभाजीराजेंवर हल्ला. पोलिसांचं संरक्षण असताना देखील जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला. स्वराज्य संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. हल्ला करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. यापुढे राज ठाकरे यांच्यावर बोलाल तर कपडे काढून मारू. मिटकरीची लायकी काय? तो घासलेट चोर. मनसे नेते अमिय खोपकरांचा मिटकरींना इशारा. फक्त शर्टाला हात लावला तरी तिरपी झालेली मान सरळ होईल. गल्लीतला बेवडा माझे कपडे काढायची भाषा करतोय. खोपकरांच्या इशाऱ्याला अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर. घरामध्ये बसणाऱ्यांनी मैदानात उतरायची भाषा करू नका. आव्हान करण्यासाठी मनगटात जोर लागतो. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवा. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी लाज असेल तर उद्धव ठाकरेंवर बोलू नये. शिंदेंच्या ठाकरेंवरील पलटवारावर आदित्य ठाकरेंची टीका. राजकारणामध्ये 40 वर्षात एकमेकाला संपवण्याची भाषा ऐकली नाही, मात्र आता एकमेकांना संपवण्याची भाषा केली जाते. हे अत्यंत दुर्दैवी. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. धनुष्यबाणाप्रमाणे मशालीचं चिन्ह आम्हाला मान्य करून द्यावं. मशालीशी साधर्म्य असलेलं चिन्ह मतपत्रिकेमध्ये ठेवू नये. उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी. सुजय विखेंची संगमनेर किंवा राहुरीमधून निवडणूक लढवण्याची तयारी. पक्षाकडे व्यक्त केली इच्छा. बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे अशा लढतीची चर्चा. सुजय विखे राहुरीमधून लढल्यास माझी हरकत नाही. सुजय विखेंना माझ्या शुभेच्छा. सुजय विखेंनी विधानसभेचे संकेत दिल्यानंतर माजी आमदार शिवाजी कर्डेले यांची प्रतिक्रिया. विमान प्रवास करताना आधार कार्ड बंधनकारक असताना नाव बदलून प्रवास कसा केला? अजित पवारांच्या दिल्ली प्रवासावर सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभेत सवाल. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेच्या विरोधकांच्या मनाला लागल्या. रक्षाबंधनच्या आधी 2 इन्स्टॉलमेंटचे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये गेले की त्यांचे डोळे पांढरे होतील. मुख्यमंत्री शिंदेंचा निशाण. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज सिल्लोडमध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ. 60,000 महिलांना बसण्यासाठी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था. सिल्लोडमधून लाडकी बहीण योजनेला सुरुवात होणार याचा आनंदच. तर एकनाथ शिंदेंनी शब्द पाळणारे मुख्यमंत्री. अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया. ठाकरे गट नाशिकमधील विधानसभेच्या 2 जागा लढणार. सुधाकर बडगुजर पश्चिम मतदारसंघ तर वसंत गीते मध्य मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात. विदर्भामध्ये ठाकरे पवारांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. भाजपचे नेते आशिष देशमुख यांचा दावा. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून 4 सदस्यीय छाननी समिती स्थापन. समितीच्या शिफारशीनुसार संसदीय मंडळाकडून उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार. ठाकरे गटाच्या जागांवर काँग्रेस दावा सांगणार. मुंबईतील 16 जागांसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी सुरू. कुलाबा, मुंबादेवी, भायखळा, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम जागांचाही समावेश. मनसे पुणे शहरातील 8ही विधानसभा मतदारसंघ लढवणार. राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 4 आणि 5 ऑगस्टला सोलापूर दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा. जिल्ह्यातील 11 विधानसभा जागांचा आढावा घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर. सुरगाणा तालुक्यामध्ये शेतकरी मेळावा तर कळवणमध्ये भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणार. नागपुरातील वस्तुकलेला साजेशा नियोजन भवनाचं आज लोकार्पण. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नियोजन भवनाचं लोकार्पण होणार. आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये आज विविध विकास कामांचं उद्घाटन. खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, निलेश लंके हे देखील उपस्थित राहणार. नागपूरच्या सावनेरमध्ये आशिष देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये आजपासून ठिय्या आंदोलन. सुनील केदार यांच्याकडून बँक घोटाळ्यातील पैशाच्या वसुलीच्या मागणीसाठी आंदोलन. कोर्टानं जामीन फेटाळताच पूजा खेडकर फरार झाल्याची माहिती. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी दिल्ली क्राईम ब्रँचकडून पूजाला अटक होण्याची शक्यता. परदेशामध्ये पूजा पळून गेल्याची शक्यता. मुळशीतील शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून धमकावणाऱ्या मनोरमा खेडकरच्या जामिनावर आज निकाल. पुणे सत्र न्यायालय आज जामिनावर निकाल देणार. मनोरमा खेडकर पूजा खेडकरची आहे. मनोज जरांगे आज पुण्याच्या कोर्टामध्ये हजर राहणार. जरांगेंवर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप. कोर्टामध्ये हजर न राहिल्यामुळे जरांगेच्या विरोधात अटक वॉरंट. सोलापूरमध्ये मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीसाठी जय्यत तयारीला सुरुवात. 7 ऑगस्टला सोलापूरमध्ये शांतता रॅलीला लाखो मराठा बांधव एकवटणार. मराठा समाज मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलला गेला. मराठा समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षणाची गरज. राज्य मागासवर्ग आयोगाचा उच्च न्यायालयात दावा.
मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून कुसाळेचं अभिनंदन. राज्य सरकारकडून 1 कोटींचं बक्षीस देखील जाहीर. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक. खासदार शाहू महाराज यांच्याकडून स्वप्नीलचं अभिनंदन, तर आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून 5 लाखांचं बक्षीस. स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संवाद. फडणवीसांकडून कुसाळे कुटुंबियांचं अभिनंदन. ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेचा मध्य रेल्वेकडून गौरव. स्वप्नील कुसाळेला विशेष मध्य रेल्वे अधिकारी म्हणून बढती. सोलापूरच्या माढ्यातील वडशिंगेची वृषाली ठोंबरे पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात 2री. वृषालीच्या यशाचं नागरिकांकडून कौतुक. सोलापूरच्या माढ्यातील भोसरे गावामध्ये जरांगे पाटलांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा. गावातील सर्वच समाजाच्या लोकांनी एकत्र येत केक कापून मिठाईचं वाटप केलं. बेकायदा फेरीवाल्यांवरील कारवाईवरून राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेचे आरोप प्रत्यारोप. दोन्ही यंत्रणांच्या वर्तनामुळे फेरीवाल्यांचा मुद्दा चेष्टेचा विषय. उच्च न्यायालयानं खडेबोल सुनावले. मुंबईतील सायनचा ब्रिटिशकालीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद. या मार्गावरील वाहतूक आता धारावीतून वळवली. प्रवासासाठी अर्धा तास जादा लागणार. बेस्टला वाचवण्यासाठी मुंबईकरांना एकत्र करून बेस्ट बचाव अभियान. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अभियानासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन. मुंबईमध्ये गणेश मंडळांना मंडपासाठी सलग 5 वर्षांची परवानगी. 6 ऑगस्टपासून 1 खिडकी योजनेनुसार मिळणार ऑनलाईन परवानगी. कामाठीपुरातील 6000हून अधिक रहिवाशांना 500 चौरस फुटांची घरं मिळणार. रहिवाशांसाठी उत्तुंग अशा 58 मजली इमारतीची घरं, तर विक्रीसाठी 78 मजली इमारती बांधल्या जाणार. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बेस्टला आणखी मदतीची शक्यता धुसरच. यंदाही बेस्टला एकूण 800 कोटींच्या पुढे 1 रुपयाही न मिळण्याची शक्यता. मुंबई विद्यापीठाच्या गेल्या वर्षीच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनानंतर 50% अधिक विद्यार्थी उत्तीर्ण. 23,406 विद्यार्थ्यांपैकी 50% विद्यार्थी उत्तीर्ण. नवी मुंबईमध्ये मलेरिया आणि डेंग्यू रोखण्यासाठी विशेष तपासणी शिबिरं. डेंग्यूचं प्रमाण रोखण्यासाठी आणखी ठोस उपाययोजना करण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश. अटल सेतूवरून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गांपर्यंत वाहतूक धीम्या गतीनं. पनवेल जवळील काळोखे आणि कोण या गावांपर्यंत वाहतुकीचा वेग कमी. वाहनचालक आणि प्रवाशांना मनस्ताप. मुंबई एपीएमसीमधील फळ मार्केटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद. फळ मार्केटमध्ये लुटमार, चोरी, अवैध धंद्यांच्या घटनांमध्ये वाढ. मुंबईमध्ये यंदा मालमत्ता करामध्ये वाढ होणार नसल्याचे चिन्ह. महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारला प्रस्ताव. 1 वर्षासाठी कर रचनेमध्ये सुधारणा करणं योग्य नसल्याचं. श्रावणामध्ये 1 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिरातील विशेष दर्शन व्यवस्था बंद. तर दर्शनासाठी मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुलं असणार. राज्यातील 34 तालुक्यामध्ये होणार डिजिटल क्रॉप सर्व्हे. ही पीक पाहणी अधिक अचूक व्हावी यासाठी केंद्र सरकारचा प्रकल्प. व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 6.5 रुपयांची वाढ. व्यावसायिक सिलेंडर 1605 रुपयांना मिळणार. राज्यामध्ये ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाचा अंदाज. सांगलीमध्ये कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांकडून कृष्णा नदीच्या पाणी पातळीची पाहणी. कोयनेमधून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग लक्षात घेता अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याची शक्यता. सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. नाशिकमधील गंगापूर धरणाचा पाणीसाठा 62.63%. गंगापूरसह कश्यपी, गौतमी, गोदावरी आणि आळंदी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. पुण्यातील खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार. धरणामधून 11,407 क्युसेकनं पाणी मुठा नदीपात्रामध्ये सोडलं जाणार. कोयना धरणामधून आणखी 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होणार. 52,100 क्युसेक वेगानं कोयना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग होणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीला पूर. बाजारपेठेमध्ये 1 ते 2 फुटांपर्यंत पाणी. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे भाटघर धरण 95% भरलं. धरणामधून 1,750 क्युसेक पाण्याचा नीरा नदीपात्रामध्ये विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाचं आगमन. सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचल्यानं पिकांचं मात्र नुकसान. 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर परभणी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसानं विश्रांती घेतल्यानं शेती मशागतीची कामं पूर्ण. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरामध्ये पावसाची हजेरी. 8 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाल्यानं शेती पिकांना फायदा.
वर्धा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 11,000 हेक्टरवरील पिकांचं 33% जास्त नुकसान. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची प्राथमिक माहिती. बीडच्या परळी तालुक्यामध्ये जोरदार पावसामुळे पिकांना फटका. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून संततधार पावसामुळे शेतातील पिकं पाण्याखाली. भंडारा जिल्ह्यामध्ये 19 जुलै ते 29 जुलै दरम्यान अतिवृष्टीमुळे 2,937 घरांची पडझड. 23,260 हेक्टरवरील पिकांना फटका. प्रशासनाचा अंदाज अहवाल समोर. नाशिकच्या मालेगावमध्ये आवक घटल्यानं डाळिंबाच्या दरामध्ये वाढ. प्रति किलोला मिळतोय 120 ते 130 रुपये भाव. वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी मात्र हवालदिल. जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब चौधरींनी मतदारसंघाचा आढावा घेतला. नंदुरबारमध्ये राव मोरे यांच्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 40 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे अजित पवार गटाला धक्का. राज्य सरकारकडून महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना. जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ घ्यावा. हिना गावित यांचं आवाहन. जळगावमध्ये काँग्रेसकडून अनुराग ठाकूर आणि कंगना रनौत यांच्या निषेधार्थ आंदोलन. राहुल गांधींबाबत बेताल वक्तव्य केल्यानं काँग्रेसकडून निषेध व्यक्त. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पालिकेच्या नव्या इमारतीचं काम अर्धवट. 15 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट. शरद पवार गटाचा आंदोलनाचा इशारा. लाडक्या बहिणीला 1,500 रुपये नको, सुरक्षा द्या. शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटलांची सरकारवर टीका. महिला अत्याचाराविरोधात पवार गटाचे निदर्शन. ऐन पावसाळ्यामध्ये धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालिकेच्या टँकरनं पाणी पुरवठा. जिल्हाधिकारी कार्यालयाची ही परिस्थिती असेल तर शहराचं काय? नागरिकांचा सवाल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 1,911 कामं सुरू. 1,41,000 लोकांना रोजगार. धुळे महापालिकेकडून रस्ता साफ करण्यासाठी घेतलेल्या मशीनची ट्रायल. पावसामुळे रस्त्यावर साचणारी माती, कचरा साफ करण्यास मोठी मदत होणार. अंबरनाथमधील महापालिकेच्या प्रसाधनगृहाचं कुलूप अखेर उघडलं. TV9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर पालिका प्रशासनाला जाब. नागरिकांची गैरसोय टाळणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसामुळे 40हून अधिक एसटी बसच्या फेऱ्या रद्द. एसटी महामंडळाला लाखो रुपयांचा फटका. बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशनचे इको फ्रेंडली गणपती बाप्पा परदेशवारीला रवाना. यंदा परदेशात देखील साजरा होणार पर्यावरणपूरक गणेशोत्सव. हरवलेल्या 2 वर्षाच्या बाळाला पिंपळनेर पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केलं. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील आंबळी इथली घटना. वर्ध्यातील सांगवी मेघेमधील MBBSच्या विद्यार्थिनीची आत्महत्या. मेडिकल कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेत जीवन संपवलं. आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट. कल्याणमधील खडकपाडा परिसरामध्ये राहणाऱ्या एका महिलेचा मृत्यू. 14 वर्षाचा मुलगा 2 दिवस मृतदेहा शेजारीच बसून राहिला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.